महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. या ठिकाणी आपल्या पंचायत सभेचा नारा आज शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची संयुक्त प्रचार सभा इथं झालेली आहे। राष्ट्रवादीचे नेते आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब आज मुंबईला बैठकीसाठी गेलेले आहेत, परंतु त्यांच्या वतीनं ज्येष्ठ नेते आदरणीय माजी खासदार माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर साहेब, माजी आमदार माननीय ओमप्रकाश पोकर्णा साहेब, माजी आमदार आमचे मोहनराव हंबर्डे, माजी आमदार सुभाष साबणे साहेब, ही सर्व मंडळी आणि त्याचबरोबर प्रवीण पाटील चिखलीकर साहेब, त्यांचे नगराध्यक्ष शरद पवार साहेब, हे दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या टीम मोठ्या प्रमाणामध्ये इथं उपस्थित होत्या। आणि निश्चित नांदेड दक्षिण मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी हातात हात घालून काम करत आहे। आमच्या या युतीचा महापौर नांदेड शहरावर आम्ही बसवणार आहोत आणि त्याचबरोबर नांदेड शहराची सत्ता गेल्या 75 वर्षापासून ज्यांच्या हातात आहे, त्यांच्या हातातून नांदेड शहराचा जे स्वरूप आज ओंगळवानं स्वरूप झालेलं आहे, कुठल्याही रस्त्यावर आपण धड चालू शकत नाही, 500 फूट कुठेही फुटपाथ नाही, पिण्याचं शुद्ध पाणी आम्हाला मिळू शकत नाही, 3-3 दिवस पिण्याचं पाणी येत नाही, वाहतुकीची समस्या अतिशय गंभीर समस्या आहे। तर यात बदल घडला पाहिजे, ही मतदारांची मानसिकता आहे आणि त्यासाठी एकत्र हातात हात घालून आम्ही काम करतो। निवडणुकीमध्ये निश्चित इथं आव्हान जुन्या काँग्रेस पक्षाचं जे की आता भाजपात विलीन झालेलं आहे, ज्यांनी की भाजपाने 46 काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना उमेदवारी दिलेली आहे आणि काँग्रेसमय झालेल्या भाजपाचं निश्चित त्यांच्या अर्थकारणामुळे आव्हान आहे। बाकी लोकांच्या मनामधून ते पहिलेच उतरले आहेत। जनतेला माझं आव्हान आहे की गेल्या 75 वर्ष यांच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे। आज नांदेडमध्ये कुठलाही रस्ता धड नाही, वाहतुकीची समस्या आहे, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, आरोग्याची समस्या आहे। तेव्हा एकदा नांदेडकरांनो आपण बदल घडून दाखवा। निश्चित या सिडको अडकोचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा शब्द देण्यासाठी आम्ही इथं आलो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।